नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे वरून ब्लॉग्स मध्ये. सो कसे आहात गाईज तुम्ही सगळे, सांगू शकतात कमेंट बॉक्स मध्ये. सो गाईज आज आपण जात आहे एक फेमस जागेवरती जो आहे चेरी ब्लॉसम, जे घाटकोपर साईडला येत आहे. तर आपण विचार केला जरा जाऊ तिथे चेरी ब्लॉसम तिथे जरा व्हिजिट करू चेरी ब्लॉसम वगैरे. मी तर रील्सवर बघितलेलं इंस्टावरती आणि युट्यूबवरती सुद्धा. खूप फेमस होतं गाईज ते. मस्त तिथे एकदम आता बघायला एकदम मस्तपैकी सीन वगैरे, सीन नाही मस्तपैकी एकदम व्ह्यू वगैरे आहे व्ह्यू. त्यासाठी मस्तपैकी आपण एकदम चेरी ब्लॉसमला व्हिजिट करू. चलो आपल्याला मस्त सिग्नल भेटला आहे. लेफ्टला एकदम छान सिग्नल भेटला, जाऊ एकदम क्लिअर आहे आपला सिग्नल. मला का लक्षात जायचं त्यामुळे माझं गाडी वगैरे बघू एकदा. हा गाईस, तर आपण काय बोलतो आपण जातो तिथे मस्तपैकी एकदम व्ह्यू वगैरे बघायला. त्यामुळे विचार केला ब्लॉग बनव, तुम्हाला सगळ्यांना दाखवतो व्ह्यू. एकदम सुंदर नजारे असणार. रील्स एकदम छान वाटत. आज आपण जाऊन एकदम काय बोलतो त्याला एकदम कार बोलतच येत नाही, काय बोलतात आपण आज समोरासमोर जाऊन आपण एकदा बघू त्याचा व्ह्यू. तसं रील्स वरती बघायला छान वाटतं, एकदा समोरासमोर जाऊन बघू. सो गाईस बघा आजचा ब्लॉग, तुम्हाला आवडेल खूप. आणि हे गाईस मला एक मागच्या ब्लॉग मध्ये कमेंट आलेला की माईकचा आवाज खूप फाटत होता. त्या माईकचा थोडा सोल्युशन केलेला पण तो सुद्धा फेल झाला. खूप फाटत होता, खूप म्हणजे खूप. तो माईकचा आवाज खूप फाटत होता गाईस, एवढा पण चांगला नाही येत होता आवाज. गाईस आपल्या चॅनल मध्ये जरा ब्लॉगचा आपल्या चॅनल मध्ये जरा माईकचाच प्रॉब्लेम वगैरे येतोय खूप. माईकचा आवाज एवढा क्लिअर नाही येत आहे. तर आता मी आपला जो नॉर्मल माईक होता त्याच्यावरती जे आपण पहिलं ज्याच्याने आपण ब्लॉग वगैरे रेकॉर्ड करायचं तेच आपण केलंय. नाही आपण काय चेंजेस वगैरे केले बघत वगैरे ह्याच्यामध्ये कसा आवाज येतो. तरी आम्ही ते नॉर्मल माईक असतो त्याच्यावरती ते विडचं हे लागलं फुल, त्यामुळे थोडा नॉर्मल आवाज येईल. बघू जरा कसा आपला हा माईकचा सीन वगैरे एकदम चांगला ठेवला पाहिजे. विंगचा एवढा आवाज कसा येतो मला समजत नाही. मस्त पूर्ण माईक पण एकदम आपण टायरच्या आत लागलेला एकदम कव्हर करून, तरी सुद्धा विंगचा एवढा आवाज येतो. आपलं वायझर पण बंद असतो. हा ते समजत नाही. बघू हा याच्यामध्ये जर आपण आता बघू माईकने सगळ्याला लस हटवलाय, म्हणजे लस हटवलाय माईक. बाकी आपले क्वालिटी वगैरे तर नाही चांगली आहे. थोडा ते व्ह्यूचे तर मी तुम्हाला बोललो काही लास्टच्या ब्लॉग मध्ये आपला कॅमेराला वाईड अँगल नाही आहे. आपण किती ट्राय केलं तरी त्याला वाईड अँगल भेटणार नाही, मतलब नाही आहे वाईड अँगलचं. मला सुट्टी लायकच होते, वाईड अँगल नाही आहे आपल्या कॅमेऱ्याला. तर जे आहे आपण थोडं ते ह्याच्यामध्ये ऍडजस्ट करू. त्यानंतर चांगला असा घेतलं नाही तर डीपीचा ऑप्शन कॅमेरा देऊ. हा सो गाईस आता आपण सर्व्हिस रोडवर जातो आहे ब्लॉसम ट्री, चेरी ब्लॉसम ट्रीज बघायला. इकडची सर्व्हिस रोडची थोडी हालत खराब आहे. आपल्याला पण सरळ जायचंय, पुन्हा काही टर्निंग बिल्डिंग घ्यायचं नाही. इथून गर्दी तिथे विचार केला इथून जाऊ तर नॉर्मल इथे सुद्धा सगळ्या गाड्या आल्या. अरे यार पूर्ण डंपर कचऱ्याच्या गाडीने सगळं ब्लॉक केलाय. तो रस्ता क्लिअर होता यार, मस्त क्लिअर होता पाहिजे रस्ता. रिकॉर्डिंग ऑन केली ना तिथे थोडं बघा बसवलं बघा कसं येतं. थोडा उघड खबर थोडं बसवायला कुठून रॉंग साईडला घालतोय काय बसवले पण करतोय यार. एवढी रस दिसते तरी तो बाई रॉंग साईडला घालतोय. आपण सरळ जाऊ, आपल्याला काय टर्निंग घ्यायचं नाही. बरं झालं टर्न घेताना पण लय गर्दी आहे. तिथे कॉलेज पण आहे साईडला कसा.
ओ ऑडी बघा कसं दोन्ही सगळं दोन्ही खानाचा रिजन दरवाजी पडून गेलेला. दोन कांडी आहे पेट्रोल मध्ये आणि टॉप मध्ये. समोरचा ब्रेक दाबला की गाडी फक्त पुढे होते क्लच सारखी. लास्ट टाइम जायचं स्पीड ब्रेकर आठवतो तुम्हाला व्हिडिओ मध्ये आपल्याला माहितीच नव्हतं स्पीड ब्रेकर होता. आता याला कलर केलाय. हो स्पीड ब्रेकर अजून मोठा केला तो तुटलेला वगैरे होता. हा त्याला मस्त रंगवलाय. आता खूप जण तुम्ही अडकून पडलेत त्यामुळे रंगवला आहे स्पीड ब्रेकर. आपल्याला खालून खालूनच जायचं आहे वरतून वरतून नाही जायचं. आपल्याला सर्व्हिस रोडनेच जायचं. गाडी वगैरे किंवा रिक्षा वगैरे मला सरळ जायचं सोबत. ओपन फॉर ऑल सिग्नल आहे. बघू गाड्या बिड्या तर नव्हत्या ना. चलो सर्विस रोड संपला. वायर तर नाही निघाली ना. टक्कन आवाज आला वायर वगैरे निघाली की त्यात. चलो आपण काही चरी ब्लॉसमचे ते जवळ आत आलो. बघू आता तिथून चालू होतं ते चरी ब्लॉसम करून. आपल्याला काही हायवे वगैरे नाही करायचं डायरेक्ट सर्व्हिस रोडने जाऊ आपण. इकडचे रस्ते मस्त होता क्लिअर आहे एकदम. तिकडे खडबड तर नाही. असे रस्त्यावर मजा येतात तिकडे स्मूथ गाडी चालवायला. मध्येच एकदम खडबडी पडवली जायचं बघा सर्व्हिस रोड तिकडला चरी ब्लॉसम त्या सह्य ना गाई. थोडे सुरुवात झाली आहे बघू शकतात. पुढे लोक गाडी पुढे बघा जेवढी आहेत चेरी ब्लॉसमची झाडं. आता वाटतं आपण कुठे तरी स्वित्झर्लंड डेन्मार्कला आलो बघा कसं पडलेत खाली. वा म्हणून दुपारच्या टाइमला आलो गाईस मी. बघा रस्ता तर एकदम शांत आहे क्लिअर आहे. बघा इथे फोटोशूट करतायत मस्त चेरी ब्लॉसमची इथे. बघू शकता गाईस किती एकदम सही वाटायला एकदम मस्त चिल्ड एकदम दुपार आणि चेरी ब्लॉसम. मला तर येत आहेत झाड आता फुलं हळूहळू. गाईस ते बघा समोर केवढे बाप रे. वाव एकदम जरा पुढे अजून दोन्ही साईडला सुद्धा आपण गाडी काढू. सॉरी गाडी बोलतो गाडी लावू. फोटो वगैरे काढू गाडीचे एकदम सगळे. काय ना बाई साईड फोटो चला रहे हैं. वा करत आहे गाईस एक नंबर आहे. खूप सारे बायकर तिथे फोटो वगैरे काढतायत. यार सर्विस रोडला गर्दी चालली यार. नेहमी के वीडियो ओपन करना चाहिए. बघा तेवढी गर्दी आहे सर्विस रोडला. हमारे साथ की होत आहे बघा तेवढी गर्दी आहे. तुम्ही मागे बघू शकता तेवढी गर्दी आहे. वाव गाईस कडक आहे बघा ना एकदम सही दिसतंय. मस्त वरती आपलं सूर्य आणि खाली चेरी ब्लॉसमची झाडं. यार मला गाडी कुठे लावायची आहे. थांबा जरा थोडा लग घेऊन जायचं. BMW बघा कडक दिसते मागे. खूप जण फोटोशूट वगैरे थांबले. वा बघा मला थोडी गाडी लक्ष लागू. खूप जण आले फोटो वगैरे काढायला. आपण पण इथे लावू आपली गाडी साईडला. गाईस तुम्ही येऊ शकतात. चेरी ब्लॉसमचा मस्त व्ह्यू एकदम इकडे पण आहे आणि तिथे समोर पण आहे चेरी ब्लॉसमचा व्ह्यू एकदम. सो गाईस
आता आपण जातोय इथे खूप ट्रॅफिक आहे काही एवढं पण चांगलं नाही आपल्याला कसं पण एक्सेप्ट करायला कसं नाही चाललं नॉर्मली आपण जातोय आता हा तुम्ही हळूहळू ते बघू शकतात काय एकदम कसं सेलिब्रेशन एकदम छान पद्धतीने आहे इथूनच घेऊ आपण गाडी हळूहळू घेऊ एकदम मस्त एकदम सगळे फ्लावर वगैरे पडतात समोर बघा गाडी व्ह्यूज बघा व्ह्यू बघा तुम्ही व्ह्यूच बोलतो व्ह्यू बघा इथे जरा थांबू मस्त पैकी काय सही आहे व्ह्यू एकदम इथला बघा तिथे जर आपण एक थांबू छान बघून व्हिडिओ किती सुंदर सुंदर आहे काय व्ह्यू बघा बघू शकता तुम्ही किती सुंदर व्ह्यू आहे काय तिथला गाईस तुम्ही बघू शकता आपली अंतर एकदम आलं चेरी ब्लॉसमचा छान व्ह्यू एक स्नॅप टाकू गाईस तुम्ही येऊ शकता आपल्या अंतरचं मस्त पैकी व्ह्यू एकदम तगड़ी गाड़ी अरे भाई देखते देखते क्लोज कॉल कर रहे भाई बाकी तुम्ही व्ह्यू वगैरे पण बघू शकता गाईस एकदम पूर्ण अंतरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही एकदम मस्त पैकी काय होतं मागे तर नाही जात आपण बाकी तुम्ही बघू शकता कडक आहे व्ह्यू वगैरे सो चला जाऊया गाईस आपला मित्र समोर थांबला जाऊ गाईस आता आपण बाकी आपण मस्त एन्जॉय केला गाईस इथे एकदम सगळा सही आहे काय बोला बघा गाईस तुम्ही बघू शकता चालू आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता सेव आहे ना गाईस एकदम सकाळची वेळ तर आणखी सेव आहे ना एकदम एकदम सही आहे व्ह्यू करत आहे आपण काय बोला माझी गाडी पण नाही ना चला मस्त आपण व्ह्यू करत असून मागून गाडी वगैरे ठेवायची सही वाटतं एकदम बघायला जर समजा एकदम लाइटिंग असते आणि मस्त पैकी एकदम रात्री काय सही वाटेल ना लाइटिंग मध्ये एकदम करू आपण तेवढा फेवरा आहे ते घर बाकी तर एकदम लाईट लाईट होतं ना थोडा मस्त हो वाटतं का इथे दोन्ही साईडला असायला पाहिजे होतं एकदम मस्त व्हायला असतं पण काय म्हणा मस्त आहे चेरीला पण मान जातो दरवर्षी असतं पण आपलं या वर्षी आपण गाडी घेतली ना आपण या वर्षी आलो होतो विजिट करायला चला लवकर नाही सध्या 7 सेकंड राहिला तुम्ही कुठेला काय नाही मजा आली काय लक्ष राहिलं आपल्याला बसपासून लांबच राहील 3 सेकंड वगैरे 3 वगैरे बस केलं लांबच राहिलेलं बरं बसची थोडं ट्रॅफिक आहे 4 वाजले का किती वेगळा ट्रॅफिक आहे बाकी गाईस मस्त आहे काय बोला एकदम मस्त आहे एकदम
लय आवडला पाहिजे मस्त वरती बघा ना एकदम क्लिअर स्काय आणि खाली एकदम चॉरीज असतात फक्त गर्दी कशाला बघायची यार लय लय म्हणजे लय गर्दी होती मला मागे जायला ओळख नाही होतं एवढी गाड्या मागून येत होत्या पण खरं लय मजा आली तुम्ही रस्ता मधून चाललाय रिक्षावाला पण साईडला साईड पण देत नाही मामा बघितलं बघितलं एवढा हॉर्न देतो तरी साईड होत नाही मधूनच चाललाय तरी सुद्धा काय बोलणार आता यांना बोलणार हा पेट्रोल संपलंय काय पेट्रोल भरायला जावं लागून असं वाटतंय आता काही इथला रस्ता बघू शकतो तुम्ही सर्व्हिसवर कसा पूर्ण एमपीएस कुठल्या एमपीएस पाहिजे होता मजा आली असती व्हिडिओ वगैरे तसं पण काढले व्हिडिओ पण अजून जरा काढायला भेटले असते मस्त एकदम आपला फोन नॉर्मल आहे ना यार त्यामुळे ना तसं रिअलिस्टिक व्हिडिओ येत नाही म्हणून आपल्या मित्राला आणावं लागतं आपल्याला तसं फोन चांगला असतो तरी मित्राला आणतो आपण पण फोन नाही ना एवढा चांगला व्हिडिओ नाही चांगला आपला हा आहे स्टेशनची उतरली आहे मेट्रोचं काम चाललं एकदम जोराने किती वर्षापासून मस्त मेट्रोचं कामच चाललंय गाई सिग्नल आहे लागलेला फायनली काय सिग्नल आपल्याला सुटलेलाच भेटलाय काही जरा रस्त्याला बेकार आहेत लय बेकार म्हणजे लय बेकार आहेत रस्ते यार स्कूटर मध्ये मस्त गेले असते मला मध्ये शकत इरिटेट होतं ना हिचं मला लय ॲम्ब्युलन्स जातात गाईस मगाशी पण 2 ॲम्ब्युलन्स गेले आता पण ही एक मागे एक सगळं झालंय की काय सो गाईस आजचा ब्लॉग आपला एवढाच होता नॉर्मली आपण चॅरिटी असून बघायला गेलेलो इंस्टा वगैरे खूप रील्स वगैरे तुमच्याकडे आपण पण जाऊ एकदम समोरासमोर आईस टू आईस बघू जरा चॅरिटी असं तर ते आम्ही नॉर्मल बघायला गेलेलो सो कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तुम्ही सांगू शकतात बाकी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अरे